पुण्यातील कोरेगाव परिसरात असलेल्या जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात ज्या ठिकाणी दस्त नोंद करण्यात आली होती ते बावधन परिसरातील दुय्यम निबंधकाचं हे कार्यालय आणि इथेच पोलीस मागील काही तासांपासून पंचनामा करत होते। जो दस्त महत्त्वाचा आहे त्या संदर्भातले पुरावे जमा करण्याचं काम पोलिसांकडनं केलं गेलं। खास म्हणजे ज्या पद्धतीनं तक्रार देण्यात आली होती की आरोपी जे आहेत त्यांनी शासनाची जमीन लाटण्यासाठी म्हणून प्रयत्न केला आणि संगनमताने शासनाची फसवणूक केली। फसवणूक संदर्भात आर्थिक फसवणूक संदर्भातल्या तपासाकामी आलेले बावधन पोलीस वरिष्ठ अधिकारी आपल्या सोबत आहेत। खरं तर नेमकं काय गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने इथे काय तपास केलाय आपण? बावधन पोलीस स्टेशनला दस्त नोंदणी करत असताना शासनाची फसवणूक केली त्या अनुषंगाने गुन्हा नोंद आहे। त्या गुन्ह्यातील जो वादग्रस्त दस्त आहे तो वादग्रस्त दस्त या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आलेला आहे। अर्थातच संगणक असेल किंवा इतर ज्या बाबी आहेत त्याची पंचासमक्ष चौकशी तपासणी झाली आहे का? स्कॅनड कॉपी आहे, तो दस्त हस्तगत केलेला आहे। त्या व्यतिरिक्त इतर जे कागदपत्र आम्हाला तपासकामी आवश्यक होते ते ताब्यात घेतलेले। मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत BNSच्या कलमानुसार त्यामध्ये 34 देखील ठेवण्यात आलेला आहे। त्याचं काय प्रावधान असतं? ज्या वेळेला एकापेक्षा जास्त आरोपी संगनमताने एखादं कृत्य करतात त्यावेळेला ते 34 सेक्शन त्यात ॲड होत असतं। अर्थात त्या अर्थानेच पुढे जे पार्थ पवार यांचं देखील दस्तावर नाव येतं आहे आणि त्या अनुषंगाने देखील तपास केला जाऊ शकतो का? नाही, दस्त खरेदी करणारमध्ये दिग्विजय पाटील यांचं एकट्याचंच नाव आहे, परंतु ज्या पद्धतीनं तपास पुढे जाईल त्या पद्धतीनं आपल्याला कळवलं जाईल। त्यामुळे आपण बघतोय की बावधन पोलिसांच्या अति महत्त्वाचा जो दस्त आहे तो त्यांनी इथनं जप्त केलाय। त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे जी अधोरेखित केली जाऊ शकते की या सगळ्या ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत, ज्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, म्हणजे ज्यांच्या नावावर दस्त नोंदणी केल्या गेली आहे ते दिग्विजय पाटील, त्याचबरोबर शीतल तेजवानी आणि इथले जे दस्त नोंदणी करणारे तारू नावाचे दुय्यम निबंधक आहेत त्यांच्या गुन्हे दाखल केल्याच गेलेत। मात्र त्यामध्ये 34 हे कलम टाकल्या गेलंय की पुढे या आरोपींची संख्या वाढू शकते आणि अर्थातच जो हा सगळा तपास आहे तो पार्थ पवारांपर्यंत पोहोचतो का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, बावधन।